सांगितलं लोकांनी, महाराज आम्हाला देवदेव तुम्ही शिकू नका, सांगू नका का? कारण आम्हाला माहित आहे कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, आम्ही भगवान परमात्माचं कसं का असेना भजन करतो, सेवा करतो, पण तरी पण तुम्ही आम्हाला का सांगतात नामधरा कंठी विठोबाचे काय सांगतात? आम्ही करत नाही का? अहो आम्ही जर भगवान परमात्म्याची सेवा केली नसती तर एवढं सत्याला 24 वर्षात 2 तपाने पूर्ण केले नसते. आणि अजून एक सांगतो, सध्या तरी समाजाला भगवान परमात्म्याचं तुम्ही नामचिंतन करा हे सांगण्याची गरज उरली नाही. काय उरली नाही? कारण आमच्या काही कीर्तनकारांचं उभं आयुष्य या क्षेत्रात गेलं, परमार्थामध्ये गेलं महाराज. पण आजपर्यंत जे काम कोणाला जमलं नाही, काही काही बिचाऱ्यांचं या गादीवर, नारदाच्या गादीवर ग्रतपान झाले, प्राण गेला त्यांचा, पण जेवढा प्रभाव या समाजावर त्यांचा पडला नाही तेवढा या 2 ते 3 वर्षापासून एका महात्म्याचा पडला. काय केलं त्या महात्म्याने? अहो नको त्या माणसाला देवदेव करायला लावलं महाराज. कसल्या माध्यमातून? काय त्या महात्म्याचं नाव सांगा बरं? महिला मंडळ पंडित प्रदीप मिश्राजी. मला जर कधी भेटले ते चेतन महाराज, भेटणार तर नाही, पण भेटले तर मी त्यांना साष्टांग दंडवत घालणार आहे का? आजपर्यंत काही काही कीर्तनकारीची हयाती खपली की देवदेव करा, परमार्थ करा. पण आपला परमार्थ कसा आहे? कसा आहे? आपला परमार्थ एकच आहे, सत्ता सरला रे सत्ता, परमार्थ सरला. पण त्या महात्म्याने मरेपर्यंत लोकांना देवदेव करायला लावलं. काय करायला लावलं? एकच सांगितलं, बाबा 1 लोटा जल. महाराज कोपरा मारला, महादेव चौक माई गया. या त्या महात्म्याचे उपकार झाले, फार उपकार झाले बरं का, फार उपकार झाले. तुम्हाला खोट्या गोष्टी सांगत, मला सत्य गोष्ट सांगतो, मी खोटं बोलत नाही, सत्य घटना आहे, माझ्या गावातली सत्य घटना आहे. एका बाईने कानडला कथा झाली होती बघा प्रदीप मिश्रांची, तिथं कथा ऐकायला गेली आणि सांगितलं 1 लोटा जल सारे समस्या का हल. ती घरी आली, तिचा नवरा 1 नंबरचा नास्तिक, त्याला देव चालत नव्हता. घरी आली, सांगितलं अहो उठा मंदिरात जा म्हटले महादेवाला पाणी टाकायला. खरं सांगतो बरं, खोटं नाही सांगत. कीर्तनात खोटं बोलू नये महाराज, लक्ष देऊन ऐका. कीर्तनात खोटं अजिबात बोलू नये, कीर्तनकार सोडून. ऐका सांगायचं मला ऐकत आहे. त्या गृहस्थीने काय केलं, तिच्या नवऱ्याला सांगितलं उठा देवधर्म करा काहीतरी, काय रोज रोज झोपता म्हटले. तिने तांब्या भरून दिला नवऱ्याच्या हातात. तो म्हणे लाज वाटते तुला? म्हणे काय 45 वर्षाचा झालो आजपर्यंत मंदिराची पाहिली नाही, किंवा तो म्हणे मी मंदिराचा डाग लागू दिला नाही म्हणे. म्हणे किती वर्षापर्यंत? 45 वर्षापर्यंत. आणि बाबाजी गावा परत पाहिले तर असे बरेच डाग आपल्याला शिल्लक सापडतात की ज्यांनी मंदिराची पाहिलीच पाहिजे. जाऊ डागांबद्दल बोलतो मी. तांब्या दिला हातात. बाईने विचार केला की तांब्या घेऊन जा, आपले सर्व संकट नाहीसा होते. त्याला तांब्या धरायची लाज वाटत होती. त्याने काय केलं, तांब्या धरल्यावर लोक आपल्याला नावं ठेवतील म्हणून त्याने बिस्लरीच्या बाटलीत पाणी ओतलं, पण तिथं गेला तो. सांगायचं मला एकच आहे, नास्तिक माणसाला सुद्धा आस्तिक बनवलं महाराज. त्या महात्म्याचे उपकार झाले. अरे ज्याला देव चालत नव्हता तो देवदेव करतो, म्हणजे नामधरा कंठी विठोबाचे हे सांगण्याची गरज आता सध्या तरी राहिली नाही का? नको तो माणूस देवदेव करतो, देवदेव करतो, देवदेव करतो. खरंय, पण आई साहेब मी माफी मागून बोलतो, मी तुमचा मुलगा सारखा आहे, माझ्या निदर्शनात आहे म्हणून मी बोलतो. तुम्ही देवदेव करतात खरंय, पण एक गोष्ट सांभाळून करा. काय गोष्ट आहे का? इमानदारीने सांगा. 4 वाजता 5 वाजता 6 वाजता तुम्ही महादेवावर पाणी टाकण्याकरिता उठतात, खरंय 4 वाजता उठतात. त्याच 4 वाजता आपला धर्मपत्नी नाही म्हणत, धर्मपती म्हणजे आपला नवरा तो सुद्धा उठतो. धुळ्याला कामाला जायचं असतं, त्याला सांगतो लक्ष्मी बघ मला कामाला वेळ होऊन जाईल, 6 वाजेपर्यंत त्या ऑफिसमध्ये हजर व्हायचं. मग मला आंघोळीला गरम पाणी टाकून दे, डबा तयार करून दे, मला रस्त्याने रवाना कर, मग तू मंदिरात जा. तीच बाई म्हणते महाराज काय म्हणते माहिती का, त्या का तिकडे बाथरूमचे. मग चेतन महाराज हिटर आणा ना, तसं हिटर पडेल शे, तुमना हिटर लाई द्या, तुमना आम धुई द्या, आणि टाईम उरला तर मन पण पाणी गरम करी. आणि बाई पुढे जाते बाई महादेवाच्या मंदिरात.
याच्या पलीकडे बोलू का? घरना महादेवला कोल्हा मात टाकतोस, सांगायचं मला एकच आहे, महादेवावर पाणी टाकू नका या मतातला मी नाही, मी स्वतः टाकतो. मग सांगायचं एकच आहे, तुम्ही जर घरच्या महादेवांची सेवा करत नसाल आणि मंदिरातल्या महादेवाची सेवा करत असाल, काही उपाय का? सतीश शांडिल्यचं जीवनचरित्र वाचा, भागवत उघडा, भागवतामध्ये तुम्हाला कळेल. भागवतामध्ये सतीश शांडिल्यचं जीवनचरित्र वाचा. आत्री ऋषींनी श्राप दिला, दशमस्कंदामध्ये वर्णन आहे. आत्री ऋषींनी श्राप दिले की जा माझी अवहेलना करतो, सूर्य उगवल्याबरोबर सकाळी तू मरशील. ही बातमी भिडवली शांडिल्यच्या कानावर नारदांनी. माते पळ, काय झालं? त्या आत्रींचे पाय पकड. म्हणे का? तू पतिव्रता आहे म्हणे, मग सकाळी तुझं कपाळाचं कुंकू पुसलं जाईल, सूर्य उगवल्याबरोबर तुझा नवरा मरेल. तिने काही लक्ष दिलं नाही. नारदाला वाटलं काही वेडी पतिव्रता आहे, स्वतःला पतिव्रता म्हणते, नवऱ्याच्या मरणाचा निरोप लागला तरी हिला काही गंपस्ताव होत नाही. नाराज एवढं बोलू नका. काय झालं? कधी मरणार आहे नवरा? सकाळी सूर्य उगवल्या बरोबर नवरा मरेल, तुमचा श्राप भेटला म्हणजे त्यांना. नाही असं बघू ना. सकाळी 4 वाजता शांडिल्य उठले महाराज. हातात पाणी घेतलं आणि एक हात आपल्या हृदयाला लावला आणि एकच बोलली की मी जर माझ्या नवऱ्याची खरी सेवा केली असेल, मी जर खरी पतिव्रता असेल तर आजचा सूर्य उगणार नाही. पाणी सोडलं महाराज. चमत्कार झाला असा, पतिव्रतेच्या जोरावर पतीची सेवा केल्यामुळे जगाच्या बापाला उगू दिलं नाही. मग मंदिरातला महादेव तुमच्या घरी आल्याशिवाय का राहणार नाही? काय येणार नाही महादेव? 100% महादेव. बरोबर आहे का नाही? पण ते केव्हा येवा किंवा सांगू का? तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. मग देवावरी सत्ता खरंय, सोडा. मला सांगायचं काय, आज नको तो व्यक्ती देवदेव करायला लागला, विश्राजींचे उपकार झाले, पण तरी पण महाराजांनी काय सांगितलं? देवदेव करतात खरे, पण महादेवाची सेवा करू नका असं नाही. तुम्ही महादेवाची सेवा 100% करा, पण तो हा देवाचा हा देव बडिया माझा पंढरीराव. सांगितलं वारकरी संप्रदायाचं खरी दैवत पंढरीराव आहे. मग महादेवांचा वारकरी संप्रदायाचा काही संबंध नाही का? संबंध आहे. कसं आहे सांगू का? 2 मिनिटात सांगताय का कसा संबंध आहे? टेन्शन घेऊ नका. आपलं एक चरण जरी सुटलं तरी परफेक्ट सोडायचं, काळजी करू नका. हा, एक चरण सुटलं तरी भरपूर आहे. आणि तसं काही नाही, एकच चरण सुटलं पाहिजे, 4च सुटलं पाहिजे, तसं काही नाही. याच्या पलीकडे सांगू का? हा, एकच चरण जरी सुटलं तरी का भरपूर आहे, कारण उधळल येल मजूर आणि रोजंदारी येल मजूर यामा फरक रास. 16 विषय विनोदाचा भाग वजा करा. मला सांगायचं काय एक आहे, महादेवाची सेवा करू नका का? मग आम्ही करा, महादेवाची करा, पण इथं सेवा करा कोणाची सांगितली? नामधरा कंठी विठोबाचे, भगवान पंढरीश पांडुरंगाचं नामचिंतन सांगितलं. मग महादेवाचं सोडून देऊ का? सोडू नका. तेही वारकरी संप्रदायाचे आद्य देव म्हणजे महादेव आहे. कसं? हा संप्रदाय मूळ महादेवांपासून आहे, महादेवांपासून आहे. मग हे प्रमाण तुम्ही खोटं ठरवतात का? ज्ञानदेव रचिला पाया, खोटं आहे का? खोटं नाही. मग कसं आहे ऐका. नारदांची स्वारी एकदा कैलासाच्या मार्गाने गेली. कशी? श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. कैलासाच्या मार्गाने गेले आणि कैलासाच्या मार्गाने गेल्यानंतर नारदांना कैलासामध्ये पार्वती मातेचं दर्शन झालं. पांडुरंगाचं आणि महादेवाचं समन्वय कसं आहे ते सांगतो तुम्हाला मी. पार्वती मातेचं दर्शन झालं. नारदांचं कामच आहे म्हणजे ज्यांचा कार्यक्रम कधीच रद्द होत नाही ते नारद. सांगितलं, भेटले, माते नमस्कार करतो, दंडवत करतो. नारदा कसं काय येणं केलं? म्हणजे तुमच्या दर्शनालाच आलो. बरं, म्हणजे काय म्हणणे? माते मला एक निरोप लागलाय. म्हणे काय? महादेव तुमच्यावर किती प्रेम करतात? म्हणे फार करतात. म्हणजे असं, पण एवढं प्रेम केल्यावर सुद्धा महादेवाने तुमच्याकडून एक गोष्ट लपवून ठेवली. म्हणे असं पार्वती मातेला खटकलं, एवढं प्रेम करतात, गोष्ट लपवली. गेले महादेवाकडे मोर्चा. देवा, कोणती गोष्ट माझ्यापासून लपवली? शपथ आहे माझी तुम्हाला. महादेव म्हटले, अरे बाबा तुझ्याकडून गोष्ट लपवली खरंय, पण ती गोष्ट विष्णूला माहित नाही, ब्रह्मदेवाला माहित नाही, तुला काय कळेल ते आणि तुला पचणार सुद्धा नाही, ते अजिबात पचणार नाही. तरी पण शेवट पार्वती मातेने हट्ट धरला आणि ते त्रेतायुग असो, कलियुग असो, द्वापारिक असो, का ब्रह्मदेव असो, का भूलोक असो, का वैकुंठ असो, प्रत्येक ठिकाणी 3 हट्ट माणसाला पुरवावे लागतात. बोला पुरुष मंडळी लवकर लवकर. पहिला हट्ट बाळ हट्ट, दुसरा राज हट्ट, तिसरा स्त्री हट्ट. तुम्ही परंपरा लावली म्हणजे ती आमच्या महाराज लोकांना भोगावं लागत. तसं माझा अनुभव सांगत नाही, समजेल फेब्रुवारी नंतर येईल म्हणा अनुभव. जाऊ
सोडायचा मला विषय काय ऐका. 3 हट्ट माणसाला जीवनामध्ये पुरवावे लागतात. पार्वती मातेने हट्ट धरला, स्त्री हट्ट आहे. महादेवाने ते गुह्यज्ञान लपवलेलं होतं, ते गुह्यज्ञान लपवलेलं गुह्यज्ञान सांगायचा प्रयत्न केला, पण कुठं सांगितलं? उघडा ज्ञानेश्वरी ओवी आली आहे. शक्तीचे कर्ण कुहरी काय सांगतात? सप्त सिंधूची तिरी, सप्त सिंधूच्या तिरी कुठं? शक्तीची कर्ण कुहरी. शक्ती म्हणजे काय? शक्ती म्हणजे पार्वती माता. सप्त सिंधू म्हणजे 7 समुद्राच्या पलीकडे नेलं, आणि पार्वती मातेच्या कर्ण म्हणजे कान, कुहरी म्हणजे कानात चोरून दपून सांगितलं ज्ञान. पण पार्वती माता ते ज्ञान पचलं नाही. तिला पार्वती मातेला झोप लागली, आणि विष्णू भगवान परमात्मा हे ज्ञान वाया जातंय, काय करावं? चाप्टरपणा केला, सूक्ष्मरूप धारण केलं, माशाच्या पोटामध्ये घुसले, आणि ते ज्ञान ऐकलं. आणि भगवान भोलेनाथाने डोळे उघडल्यानंतर पाहिलं तर काय? पार्वती झोपली. पण ज्ञान कोणी ऐकलं? पाहिलं भोलेनाथांनी पाहिल्याबरोबर विष्णू भगवान परमात्म्याने ज्ञान ऐकलं. श्राप दिला की ज्याने कोणी हे ज्ञान ऐकलंय फुकटचं, ते फुकटचं त्याला पचणार, कोणाला तरी द्यावं लागणार. म्हणजे फुकटचं पचत नाही. परत कीर्तनकार सोडून ऐका. मग पुढे अभंग वाचा. आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्राला देव. माशाच्या पोटामधून एक अवतार घेतला मच्छिंद्रनाथाचा. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळाला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, आणि ज्ञान देवा सार जोडले. म्हणजे हा संप्रदाय कसा आला? कोणापासून आला? महादेवापासून आला. याच्या पलीकडे सांगू का? संप्रदायाचं पहिलं भजन कोणी केलं? भजन करी महादेव श्रीराम जय राम, भजन करी महादेव श्रीराम जय राम, भजन करी महादेव श्रीराम जय राम, भजन करी महादेव. राम पूजे सदाशिव, राम पूजे सदाशिव, भजन करी महादेव श्रीराम जय राम, भजन करी महादेव. राम पूजे सदाशिव, राम पूजे सदाशिव, भजन करी महादेव. भजन करी महादेव श्रीराम जय राम, भजन करी महादेव. कोणाचं भजन केलं? राम पूजे सदाशिव, भजन करी महादेव. सांगितलं कोणाचं भजन केलं? संप्रदायाचं पहिलं भजन महादेवांनी केलं. नोहे संप्रदायात पहिला वारकरी जर कोणी झाला असेल, एका जनी धनी महादेव वैष्णव शिरोमणी. सांगितलं काय? जगाच्या पाठीवर पहिला वैष्णव महादेव आहे. म्हणजे सांगायचं मला एकच होतं, तुम्ही महादेवाची सेवा सोडा आणि भगवान पांडुरंगाची सेवा करा असं नाही म्हणत. सांगितलं एकच आहे. अभंगाचा संदर्भ मला पटून असा द्यायचा आहे की अभंगामध्ये नामधरा कंठी विठोबाचे, भगवान परमात्म्याचं नामचिंतन धारण करा. मग का हो महाराज, भगवान परमात्म्याचं नामचिंतन धारण केल्यानंतर नेमके आमच्या जीवनामध्ये काय होईल? महाराज सांगतात, त्याचं जर चिंतन तुम्ही केलं, तुमचे सर्व संकट नाहीसा होतील. अभंगाच्या दुसऱ्या